कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि त्यांच्या परिवाराने आरक्षित असलेली 115 गुंठे जमीन विक्री केल्याचा आरोप अनिल पवार आणि येथील रहिवाशांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मनीषानगर येथील रिसन नंबर 610 मधील 31 गुंठे भोगवटा वर्ग 2 रोटरी करून विकण्यात आली आहे. या जागेवर 35 अनधिकृतपणे बांधकामे आहेत. ही जागा बाल उद्यानासाठी आरक्षित आहे. तर आर कॉलनी सरनाईक वसाहत जवाहरनगर येथील रिसन नंबर 623 मधील 84 गुंठे जमिनीत त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका शशिकला शेटे यांचे नावे ठराव करून 80 घरे आणि 3 मशिदी बांधण्यात आल्या आहेत. या जागेवर शाळा, दवाखाना आणि क्रीडांगणासाठी आरक्षण आहे. माजी उपमहापौर भूपाल शेटे, त्यांची पत्नी आणि बंधू अतुल शेटे यांनी ही जमीन घोटाळा करत येथील रहिवाशांची फसवणूक केली असून महापालिका आणि शेटे परिवाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. सुभाषनगर प्रभागमध्ये राहत असून सध्या 610 बालउद्यानची जागा, 623 ही दवाखान्या व शाळेची क्रीडांगणाची जागा ह्या भोपाल शेट्टीने अनधिकृत बांधकाम करून गुंठेवारी प्रमाणपत्र नाही, लेआउट नाही, नकाशा नाही, तरी यांनी या व्यक्तीने विकलेत व स्वतः यांनी काय इलेक्शनमध्ये माझ्या जबाबदार मी स्वीकारतो आणि मी तुम्हाला रितसर करून देतो, अजूनपर्यंत यांना कोणतीही कागदपत्र करून दिलेली नाहीत. विथ प्रॉपर्टी कार्डला हे बोगस केलेले आहेत. कुष्ठरोगी गेल्या 3 पिढ्या झाल्या यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही. खरं ह्या माणसाने प्रॉपर्टी कार्ड कसं मिळाले? 7 बाऱ्यावर दस्तक पण नोंदणी होते. हे बोगस ह्याचा मेहनानी हे इतक्या प्रमाणात करून नोटरीज खरेदी विक्री करतो. ह्याच्यावर अजूनपर्यंत लागेबंदी कुणी घातलेली नाही. सदर ह्या कॉर्पोरेशन कारवाई करत करावी नसेल तर आम्ही कोर्टात जाणार. ते महापौर आम्ही कोर्टाला पण न्यायालयात, हे कॉर्पोरेशनला पण न्यायालयात खेचणार. कारण का त्यांची जागा त्यांनी ताब्यात घेत नाहीत, फाळा घेत नाहीत, लेआउट सुविधा त्याने नाही आहेत. विविध त्यांना रस्ते गटरी करून देत आहे. 80 घरं, तुम्ही एका ठिकाणी 33 घरं, 32-33 घरं आहेत, तर 7 बाऱ्याला तिने 22 नावं आहेत, ती बी बोगस. ह्या गोष्टी सगळ्या सुविधा देणार म्हणजे पाण्याचे कनेक्शन, लाईट्स इथे नसणे दिले, म्हणजे कुणाच्या जबाबदारी यानं दिली? ह्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी आम्ही कोर्टात आणि कॉर्पोरेशनमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा दाद घेतली नाही. मग आम्ही आता ह्या वेळा आम्ही कोर्टात पण जा. प्लॉट नंबर 24मध्ये सुभाषनगरमधली आमची प्रॉपर्टी भोपाल शेट्टींनी घेतली. त्या बदले आम्हाने बागच्या आरक्षणची मनीषानगरमधली 610 आरक्षण जागा आम्हाने तिने दिली. हे आता आम्हाने कळालं. गेले 11 वर्ष झालं सत्तेच्या जीवावर तिने आज देतो करून आता सकाळी जाणी फोन आला भावाला आमच्या की देतो करून, म्हणजे खोटं बोलायचं खरं दांडरून बोलायचं. आता परवा महापौर मॅडमच्या समोर तिने डायरेक्ट सांगितले की प्लॉट नंबर 24 सुभाषनगरातला स्वतः माझा होता आणि मी या इस्त्रीवाल्यासनी राहायला दिली. त्यानंतर ती आम्ही सगळं काढले. हे आमच्या लक्ष्मण शिंदेनी भोपाल शेट्टी म्हणजे मिसेसला शशिकला शेट्टी यांना जागा ती दिली सुभाषनगरमध्ये. हे लेखी आहे आपलं रजिस्टर ऑफिसमध्ये. आणि डायरेक्ट महापौर समोर सांगतात की आमचा प्लॉट होता, आम्ही राहायला याच नाही दिलं. हे असं भोपाल शेट्टींचे राजकारण. 11 वर्ष झालं तिने आता आम्हाने फसवले. आणि ज्या दिवशी जनता दरबार झाला की दुसऱ्या दिवशी लगेच दुकानात आमच्या लेडीज माणसं दातिंग करायला पाठवून द्यायची. आता परवा बाईनं अशा शिव्या घाण देऊन गेली, त्यांची बहीण भोपाल शेट्टी देऊन गेली. मग ती लेडीज आम्ही हात लावला तर परत आणि शेट्टीचा आमच्यावर पावशे लेडीजला मारलं म्हणून. हे असं भोपाल शेट्टींचे राजकारण. मागण्या आम्हाने घर मिळावं. कारण ही जागा आरक्षण जागा आता गांधीनगरमधलं किल्ले गुंठेवारी भरून 40 वर्षानं गांधीनगरमधलं काढलं. आमचं गुंठेवारी बी नाही, काहीच नाही, लेआउट नाही, काही नाही, काहीच नाही. मग याची काय गॅरंटी? हां आहेत की हे फेरफार काढलाय आणि सगळं आहे की प्रॉपर्टी कार्ड वगैरे सगळी काय फोटो जुनं आमची लग्न झाली त्या घरात. न्याय मिळेल आम्हाला, आमचं घर मिळावं बस. आमची काय म्हणजे जास्त अपेक्षा आहे. आमचा मानी देऊ. मग काय आता गुन्हा फसवणुकीचा दावा होता ते लोकांना, तर फसवलंच ना तिने डायरेक्ट आम्हाला. एरवी चुकीची कामे करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे भूपाल शेटे आज या प्रकारामुळे चांगले चर्चेत आले आहेत. यावेळी शिवाजी शिंदे, दीपाली शिंदे आदी रहिवासी उपस्थित होते.